तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मुलांनो, आपल्या आत्ता ज्या या तासिका सुरू आहेत त्या आहेत रिव्हिजनच्या. आपण याआधीसुद्धा झालेल्या पाठाचं रिव्हिजन केलेलं आहे, कवितेचं केलेलं आहे. आज आपण आजारी पडण्याचा प्रयोग या पाठाचं रिव्हिजन करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या तासिकेला. मुलांनो, आज आपण आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ पुन्हा एकदा पाहणार आहोत. मुलांनो, या पाठात आपण एका मुलाची गोष्ट पाहिली होती. एक असा मुलगा की ज्याला आजारी पडायला फार आवडायचं, कारण त्याच्या घरामध्ये त्याचे आई, बाबा, ताई व दादा नेहमीच आजारी पडायचे. त्यांना वेगवेगळे आजार व्हायचे. आणि मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपल्या घरातील मंडळी आपली खूप काळजी घेतात. आपल्याला काय हवं नको आपल्याला दिवसभर विचारतात. आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ करून खायला घालतात. त्याचबरोबर काही चांगले चांगले पदार्थसुद्धा खायला मिळतात. आता ते पदार्थ कोणते बरं? तर मुलांनो, आपल्याला वेगवेगळी फळं खायला मिळतात. त्याचबरोबर सुकामेवा, ज्याला आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो, अशा प्रकारचे फळंसुद्धा आपल्याला खायला देतात. काजू, बदाम, बेदाणे, मनुके किंवा पिस्ता असे सगळे प्रकार, वेगवेगळी संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळं खायला मिळतात. त्याचबरोबर गोड शिरा, तुम्हाला माहीत आहे, रवा, साखर, तूप आणि ड्रायफ्रूट घालून तो बनवला जातो की ज्यामुळे आपल्याला लवकर ताकद मिळते, शक्ती मिळते. तर अशी पदार्थ करून खायला घालतात. प्रकारे छान छान पदार्थ आजारी माणसांना खायला मिळतात. ते अशाच प्रकारे हा जो मुलगा होता त्याच्या घरातील व्यक्तींना आजारी पडल्यावर छान छान पदार्थ खायला मिळायचे. औषधं त्यांच्यासाठी आणली जायची, त्यांना आराम दिला जायचा. तर या गोष्टीचं या मुलाला फार हेवा वाटायचा. त्याला नेहमी असं वाटायचं की मी कधीच आजारी पडत नाही आणि त्यामुळे मला ह्या सर्व चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला मिळत नाही. माझं कोणी कौतुक करत नाही, चांगले चांगले पदार्थ मला खायला दिले जात नाहीत आणि मला औषधंसुद्धा दिली जात नाही. त्यासाठी त्याने काय केलं, एक दिवस त्याने ठरवलं की मी आज डॉक्टरांकडे जाणार व तो घरातील एक औषधाची बाटली घेऊन डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांकडे गेल्यावर त्याला तिथे गेल्यावर फार आनंद वाटला. त्याला फार आवडायचं की आपण दवाखान्यात जावं, तिकडे आपल्या आजूबाजूला आजारी व्यक्ती बसलेले असतील, त्यांना वेगवेगळे आजार झालेले असतील, ते पाहायला त्याला फार आवडायचं. थोड्या वेळाने डॉक्टरांकडे तो गेला. डॉक्टरांनी त्याला विचारलं, तुला काय झालं आहे? त्यावर त्याने सांगितलं की डॉक्टर, मला औषध द्या, मला तुम्ही इंजेक्शन द्या, तुम्ही माझं ऑपरेशन केलं तरी चालेल. डॉक्टरांना थोडं आश्चर्य वाटलं. डॉक्टरांनी मग त्याला तपासलं, परंतु तपासल्यानंतर समजलं की त्याला कोणताही आजार झालेला नाही. त्याची खूप इच्छा होती की डॉक्टरांनी त्याला जी नळी असते पहा, की ज्याने आपल्याला डॉक्टर तपासतात, ज्याला स्टेटोस्कोप म्हणतात, त्याने तपासावं. डॉक्टरांनीसुद्धा त्याला पलंगावर झोपवलं, त्याला तपासलं, परंतु त्याला कोणताही आजार झालेला नव्हता. त्यामुळे डॉक्टर त्याला म्हणाले की काही तू ठणठणीत आहेस, तुला कोणताही आजार झालेला नाही आहे, त्यामुळे तू आता घरी जाऊ शकतोस. आणि त्यामुळे तो खूप नाराज झाला व डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टर, मला द्या ना हो एखादं औषध. नेहमीच तुम्ही दादाला, ताईला, आईबाबांना औषधं देता, मला एकदा तरी औषध द्या. परंतु डॉक्टरांनी काही त्याला औषध दिलं नाही. तो नाराज झाला व आपल्या घरी परत गेला. तर अशा प्रकारे या पाठात या मुलाची गंमत आपण पाहिली होती. आता आपण या पाठावर आधारित प्रश्न पाहूया. या पाठात काही वाक्य आलेली आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कोण कोणासाठी म्हणाले किंवा कोण कोणास म्हणाले. पहिलं आहे वाक्य, हे बघ तुला काहीही झालेले नाही. हे वाक्य कोण म्हणाले? तर डॉक्टर मुलाला म्हणाले. द्या ना मला एखादं औषध. हे वाक्य मुलगा डॉक्टरांना म्हणाला. तिसरं बघा प्रश्न, ताई आणि दादाला खूप झाली आत्तापर्यंत. मुलगा डॉक्टरांना म्हणाला. चौथं वाक्य, बरं आहे, असं कर, तू उतर खाली. हे वाक्य डॉक्टर मुलाला म्हणाले. तिसरा बघा मुलांनो, खालील व्यक्तींना झालेले आजार लिहा. आईला खोकला, बाबांना पडसे, दादाला अंगदुखी आणि ताईला हातपाय दुखणे हे आजार झालेले होते.
प्रश्न चौथा, पुढील शब्दांना मराठी भाषेतील शब्द लिहा. या पाठामध्ये काही शब्द असे आलेत की जे इंग्रजी आहेत, तर त्यांना मराठीमध्ये कोणता समानार्थी शब्द आहे तो आपण पाहूया. डॉक्टर, वैद्य, ऑपरेशन, शस्त्रक्रिया. मेडिसिन, औषधे. पेशंट, रुग्ण, आजारी माणूस किंवा रोग. समानार्थी शब्द बघा मुलांनो, पडसे, सर्दी, दवाखाना, इस्पितळ, डोके, मस्तक, हुशारकी, पढाई. या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द आपण पाहूया. विरुद्धार्थी शब्द लिहा. गोड, कडू, राग, लोभ किंवा प्रेम, छोटी, मोठी, स्वतंत्र, परतंत्र, निराशा, आशा, आनंद, सुख. आनंद आणि सुख या दोन शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द आहे दुःख, स्वार्थीपणा, निस्वार्थीपणा. पालथे, उताणे, चांगले, वाईट. तर मुलांनो, अशा प्रकारे आता आपण आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ पाहिला. यानंतर आपण फर्स्ट सेमिस्टरचं तुमचं जे पोर्शन आहे त्यावर आधारित जे काही व्याकरण आहे त्याचा विचार करूया. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की या सर्व पाठांमध्ये आपल्याला जे समानार्थी शब्द आले होते ते एकदा आपण रिवाईज करणार आहोत किंवा त्यांचं रिव्हिजन आपण करणार आहोत. मी शब्द वाचणार आहे, तुम्ही लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे की ते शब्द कोणते आहेत आणि त्यांचे समानार्थी शब्द कोणते आहेत. पहिला शब्द आहे पडसे. पडसे म्हणजेच सर्दी. दवाखाना, याला समानार्थी शब्द आहे इस्पितळ. डोके, मस्तक. हुशारकी, या शब्दाला समानार्थी शब्द आहे बढाई. सुख म्हणजेच आनंद. पुढे पहा मुलांनो, आणखी काही शब्द आहेत. अंग म्हणजेच शरीर. प्राजक्त, या शब्दाचा अर्थ आहे पारिजात. कुरण म्हणजेच गवत किंवा हिरवळ. झोपाळा, या शब्दाचा समानार्थी शब्द आहे झोका. खुशी म्हणजेच आनंद. पुढे पहा मुलांनो, खुळे या शब्दाचा अर्थ आहे वेडे. सहल म्हणजेच पर्यटन. संतुलित म्हणजे समतोल. प्रदूषण, या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अशुद्धता. चित्रफित म्हणजेच सिनेमा. आता या पुढे पहा जे शब्द आलेले आहेत मुलांनो, एका शब्दाला दोन समानार्थी कोणकोणते शब्द आहेत. एका शब्दाचे दोन समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत. पहिला शब्द आहे मेघ. या शब्दासाठी दोन समानार्थी शब्द आहेत ढग आणि जलद. दुसरा शब्द आहे पृथ्वी. या शब्दासाठी दोन समानार्थी शब्द आहेत धरणी. दुसरा शब्द आहे अवनी. तिसरा शब्द आहे नदी आणि त्यासाठी समानार्थी शब्द आहे सरिता आणि दुसरा समानार्थी शब्द आहे तटिनी. पुढचा शब्द आहे पाऊस. पाऊस या शब्दाला जे दोन समानार्थी शब्द आहेत ते आहेत वर्षा आणि दुसरा शब्द आहे पर्जन्य. बघा मुलांनो, इथे आपण काय केलं आहे तर एका शब्दासाठी दोन वेगवेगळे समानार्थी शब्द कोणते आहेत ते आपण पाहिलेत. मेघ, ढग आणि जलद हे दोन समानार्थी शब्द आहेत मेघसाठी. पृथ्वी या शब्दासाठी धरणी आणि अवनी हे दोन वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत. नदी या शब्दासाठी सरिता व तटिनी हे दोन वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत. आणि पाऊस या शब्दासाठी वर्षा आणि पर्जन्य हे दोन वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत. मुलांनो, आता आपण पाहणार आहोत या सर्व पाठांमध्ये आलेले विरुद्धार्थी
शब्द. गोड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कडू. राग या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द आहे लोभ किंवा प्रेम. छोटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मोठी. स्वतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे परतंत्र. पुढचे शब्द बघा मुलांनो. अपयश विरुद्धार्थी शब्द यश. उतार याचा विरुद्धार्थी शब्द आहे चढ. बाहेर आत. आनंद दुःख. निराशा आशा. बघा मुलांनो, पुन्हा एकदा मी वाचते. अपयश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यश. उतार चढ. बाहेर आत. आनंद दुःख. निराशा आशा. आता यापुढे आणखी काही शब्द आहेत की ज्याचे आपण विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. लक्ष द्या मुलांनो. स्वार्थीपणा निस्वार्थीपणा. तोटा नफा. पालथे उताणे. चांगले वाईट. मित्र शत्रू. कमी जास्त. जवळून लांबून. लहान मोठे. अशुभ शुभ. आणखी काही शब्द आहेत पहा मुलांनो. थंड गरम. सापडणे हरवणे. लक्ष दुर्लक्ष. स्मृती विस्मृती. सुगंध दुर्गंध. थोरला धाकटा. जुना नवीन. मुलांनो, आतापर्यंत आपण समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द पाहिले. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, या सर्व शब्दांचे मी पुन्हा एकदा वाचन करणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचणार आहात. चला तर मग मुलांनो, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचायचे. ठीक आहे. पडसे सर्दी. दवाखाना इस्पितळ. डोके मस्तक. खुशारकी बड़ाई. सुख आनंद. अंग शरीर. प्राजक्त पारिजात. कुरण गवत किंवा हिरवळ. झोपाळा झोका. खुशी आनंद. खुळे वेडे. सहल पर्यटन. संतुलित समतोल. प्रदूषण अशुद्धता. चित्रफित सिनेमा. मेघ धरती. पृथ्वी धरणी अवनी. नदी सरिता तटिनी. या शब्दांमध्ये आपण पाहिलं होतं मुलांनो की एका शब्दाचे दोन वेगवेगळे समानार्थी शब्द आपण पाहतोय. पाऊस वर्षा किंवा पर्जन्य. आता मुलांनो, आपण विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचणार आहात. गोड कडू. राग लोभ किंवा प्रेम. छोटी मोठी. स्वतंत्र परतंत्र. अपयश यश. उतार चढ. बाहेर आत. आनंद दुःख. निराशा आशा. स्वार्थीपणा
निस्वार्थीपणा. तोटा नफा. पालथे उताणे. चांगले वाईट. मित्र शत्रू. कमी जास्त. जवळून लांबून. लहान मोठे. अशुभ शुभ. थंड गरम. सापडणे हरवणे. लक्ष दुर्लक्ष. स्मृती विस्मृती. सुगंध दुर्गंध. थोरला धाकटा. जुना नवीन. तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत वचन बदला. मुलांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये एक तर दिलेला शब्द असेल त्याचं वचन बदलायला सांगितलं जातं, किंवा जो दिलेला शब्द असेल त्याचं वचन ओळखायला सांगितलं जातं. तर आपण असे काही प्रश्न पाहूया. तर मुलांनो बघा, तुम्हाला जे शब्द समोर दिसत आहेत त्यातले जे पहिले शब्द आहेत ते अनेकवचनी शब्द आहेत आणि दुसरे शब्द आहेत ते एकवचनी आहेत. चित्रफिती या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं चित्रफित. शेतकरी या अनेकवचनी शब्दाचं एकवचनसुद्धा शेतकरीच राहतं. खाती या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं आहे खाते. शाळा हा शब्द असा आहे की त्याचं एकवचन व अनेकवचन दोन्हींमध्ये त्याच्या रूपामध्ये कोणताही बदल होत नाही. आणि पक्षी हा सुद्धा शब्द असा आहे की तो एकवचन आणि अनेकवचन या दोन्ही ठिकाणी आपण सारख्याच प्रकारे वापरतो, त्याचं रूप बदलत नाही. जसं की मी म्हटलं की झाडावर एक कावळा बसला आहे किंवा झाडावर एक पक्षी बसला आहे व झाडावर 10 पक्षी बसले आहेत, तर आपण इथे पक्षी या शब्दामध्ये कोणताही बदल केलेला नाही. मुलांनो, तुम्ही आता पाहू शकता समोर तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. काही शब्द आहेत जे पहिल्या रोमध्ये दिलेले ते अनेकवचनी शब्द आहेत आणि त्याचं एक वचन तुम्हाला दिलेलं आहे. एकतर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की दिलेल्या शब्दाचं वचन ओळखा. म्हणजे जर तुम्हाला शब्द दिला असेल किडे, तर या शब्दाचं वचन काय आहे, तर या शब्दाचं वचन आहे अनेकवचन. जर तुम्हाला शब्द दिला असेल किडा, तर त्याचं वचन आहे एकवचन. तर जर तुम्हाला वचन ओळखा असा प्रश्न आलेला असेल तर आपल्याला तो शब्द एकवचन आहे की अनेकवचन हे सांगायचं असतं. आणि जर तुम्हाला प्रश्न आलेला असेल की वचन बदला, तर जर तुम्हाला शब्द दिला आहे किडे तर तो शब्द आहे अनेकवचनी, मग त्याचं आपण एकवचन करणार आहोत आणि तो शब्द होणार आहे किडा. तर अशा प्रकारे आपल्याला बदल करायचे आहे. आता हे सुद्धा शब्द आपण वाचूयात. पहिला शब्द आहे किडे, त्याचं एकवचन होतं आहे किडा. पत्रे पत्र. सदरे सदरा. सुया सुई. तर मुलांनो, हे पुढचे शब्द आपण पाहूयात. पहिले शब्द जे आहेत ते अनेकवचन आहे आणि दुसरे एकवचन. आठवणी या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं आहे आठवण. जाकिटे या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं आहे जाकीट. गाठोडी या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं आहे गाठोडे. आणि पावले या अनेकवचनी शब्दाचं एकवचन होतं आहे पाऊल. मुलांनो, आता आपण लिंग बदला या व्याकरणाचा भाग पाहणार आहोत. यात सुद्धा तुम्हाला 1-2 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिलेल्या शब्दाचं लिंग ओळखा किंवा दिलेल्या शब्दाचं लिंग बदला. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल की लिंग बदला, तर तुम्ही लिहिणार आहात दिलेल्या शब्दाचं जर पुल्लिंग असेल तर त्याचं आपण स्त्रीलिंग करणार आहोत. स्त्रीलिंग असेल तर त्याचं पुल्लिंग आपण करणार आहोत. आणि लिंग ओळखा असेल तर दिलेल्या शब्दाचं लिंग स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग ते आपण ओळखणार आहोत. पहा मुलांनो, इथे तुम्हाला काही पुल्लिंगी शब्द दिलेत आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप आपण इथे दिलेलं आहे. पहिला शब्द आहे मित्र आणि त्याचं स्त्रीलिंग होतं आहे
मैत्रीण, शिक्षक, शिक्षिका, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील या पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंग होतंय आई, शिंपी, शिंपीण, शेजारी, शेजारीण. आता मुलांनो, आपण एक व्याकरणाचा वेगळा भाग अभ्यासणार आहोत. तुम्हाला काही शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दात लपलेले छोटे छोटे शब्द आपल्याला शोधायचे. उदाहरणार्थ पहा, मोर पिसारा. या एका शब्दामध्ये मोर, पिसारा, सार, सारा आणि पिसा हे 5 वेगवेगळे शब्द लपलेले आहेत जे आपण शोधलेत. त्यानंतर पुढचा शब्द पहा, कुरणावरती. इथे वर आणि वरती हे 2 शब्द आहेत. आता इथे कुरणा हा शब्द आपण घेणार नाही आहोत, कारण की कुरणा या शब्दाला इथे काही अर्थ नाही आहे. आणि कुरण हा शब्द म्हणजे गवत, पण आपण कुरण हा शब्द लिहिणार नाही आहोत, कारण की इथे कुरणा णला आची मात्रा आहे. आणि असे शब्द आपण लपलेल्या शब्दांमध्ये घेणार नाही. जर एखाद्या शब्दाची मात्रा बदललेली असेल तर तसे शब्द आपण घेत नाही. ज्या शब्दाला अर्थ आहे तसेच शब्द आपण घेणार आहोत. पुढचा शब्द आहे झाडाखाली. आता या शब्दामध्ये झाडा, खाली, खाडा आणि झाली हे वेगवेगळे 4 शब्द लपलेले आहेत. आणखी काही शब्द आपण बघूया मुलांनो. पूर्व परवानगी या शब्दामध्ये पूर्व, वापर, परवा, वान आणि परवानगी हे शब्द आलेले आहेत. पुढचा शब्द आहे परवा. या शब्दामध्ये पर, रवा आणि वार हे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. पुढचा शब्द आहे ऊन सावली. या शब्दामध्ये ऊन, सावली, वसा आणि वन हे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. पुढे आपण पाहणार आहोत मुलांनो, पुढील शब्दांना मराठी भाषेतील शब्द लिहा. आता तुम्हाला पहा, इकडे काही शब्द दिलेले आहेत की डॉक्टर. डॉक्टर या शब्दाला मराठी शब्द काय आहे तर वैद्य. ऑपरेशन या शब्दाला समानार्थी मराठी शब्द काय आहे तर शस्त्रक्रिया. मेडिसिन या शब्दाला औषधे हा समानार्थी शब्द आहे मराठीमध्ये. आणि पेशंट या शब्दाला रुग्ण किंवा आजारी माणूस किंवा रोगी हे वेगवेगळे शब्द आहेत. आता मुलांनो, इथे तुम्हाला काही कोडी दिलेली आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर ओळखायचं आहे. त्यामुळे ओळखा पाहू. हात आहेत पण हलवत नाही. कोण बरं? खुर्ची. पाय आहेत पण चालत नाही. टेबल. दात आहेत पण चावत नाही. फणी किंवा ज्याला आपण कंगवा म्हणतो, ज्याने आपण केस विंचरतो, त्याला आपण कंगव्याला जे बारीक बारीक दात असतात, म्हणून इथे म्हटलं आहे की दात आहेत पण चावत नाही. नाक आहे पण श्वास घेत नाही. याचं उत्तर आहे सुई. सुईला जे होल असतं ज्यामध्ये आपण धागा घालतो त्याला नाक म्हणतात, म्हणून म्हटलं आहे नाक आहे पण ते श्वास घेत नाही. तर अशा प्रकारे मुलांनो, आज आपण आपल्या पाठावर आधारित वेगवेगळे व्याकरणाचे प्रश्न पाहिले. तुम्ही हे सर्व व्यवस्थित वाचायचे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, ज्यामुळे काय होतं आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडते आणि त्यामुळे आपल्याला कुठेही भाषेचा वापर करताना अडचण येत नाही. तर चला मुलांनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत. तोपर्यंत